मोत्याच्या भांगा जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो तुम्ही प्री पाहिला तो बनवणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा ट्रेंडिंग टॉपिकवरच्या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि या व्हिडिओमध्ये जेवढे मटेरियल लागले ते सर्व आपल्या टेलरमध्ये मिळून जाईल. सो व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण कॅपकटमध्ये करणार आहोत. सो आपला प्रोजेक्ट इथे ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला इथे ओव्हरलेवरती जाऊन ॲड ओव्हरले करायचं आहे. सो ओव्हरलेमध्ये आपला फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर थोडंसं पुढं स्क्रोल केल्यावरती इथे दिसेल रिमूव्हमध्ये जाऊन स्ट्रोकमध्ये जाऊन इथे आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक कर. त्याची लेंथ 29 ठेवायची आहे आणि अशा प्रकारे त्याला असं ॲडजस्ट बरोबर करून घ्यायचं आहे. सो त्याला बरोबर एक कप त्या फोटोच्या बरोबर मध्ये ठेवायचं. नंतर परत एकदा ॲड ओव्हरले करायचं आहे. ॲड ओव्हरले केल्यानंतर दुसरा फोटो इथे ॲड करायचा आहे. त्याची सेम प्रोसेस असेल. त्यासाठी आपल्याला ऑटो रिमूव्हमध्ये जायचं आहे. त्यानंतर स्ट्रोकमध्ये जायचं आहे आणि 2 नंबरचा इथे ऑप्शन क्लिक करून 30पर्यंत त्याची ड्युरेशन ठेवून द्यायची. सो तोही फोटो दुसऱ्या फोटोपर्यंत त्याची लेंथ ठेवायची आहे. तर त्याच्या पुढच्या अजून फोटो ॲड करण्यासाठी सेम प्रोसेस असेल. इथला पुढचा फोटो ॲड करण्यासाठी सेम प्रोसेस असेल. ॲड ओव्हरले करून दुसरा फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर त्यालाही असं रोटेट करून बॅकग्राऊंड रिमूव्हमध्ये जाऊन स्टॉप करून त्यातही सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. व्हिडिओ खूप भारी झाला आहे आणि व्हिडिओ थोडासा लॉंग झाला आहे, कारण व्हिडिओमध्ये खूप छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तो लगेच समजेल. अशा प्रकारे इथे फोटो वगैरे इथे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे आपण ॲडजस्ट करून घेतोय. एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे आता बॅक येऊन टेक्स्ट ॲड करायचं. सो परत ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. ॲड ओव्हरले गेल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं खाली शॅडो लावायचं. तो शॅडोच्या इथे फोटो घ्यायचे. म्हणजे तुम्हाला मटेरियलमध्ये शॅडो वगैरे सर्व जे मटेरियल लागले ते सर्व दिलेलं आहे. तिथून तुम्हाला इझिली डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्रामवरती इझिली मिळून जाईल. सो अशा प्रकारचे ते शॅडोज ॲड करायचे. फोटोच्या खाली बरोबर ॲडजस्ट करायचे. अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. पण त्याची लिंक लास्टच्या फोटोपर्यंत घेऊन जायचं नाही. सो एवढं झाल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचा आहे. सो टेक्स्टमध्ये जायचं आहे, ॲड टेक्स्ट करायचं आणि ते आपल्याला टेक्स्ट लिहायचं आहे. जो फॉन्टमध्ये जायचं आहे आणि इथे जो तुम्हाला आवडेल तो फॉन्ट घेऊ शकता. माझा फेवरेट फॉन्ट आहे तो इथे ॲड करतो आणि इथे लिहायचं आहे, मराठीमध्ये लिहायचं आहे, पहिल्या नजरेतलं प्रेम. ठीक आहे, एवढं आपण ते लिहिलं आहे. ओके, तर लिहून झाल्यानंतर आपल्या इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे. सो इफेक्ट्स ॲड करण्यासाठी आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. तर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला पाहायला भेटेल. तर खालीच थोडं स्क्रोल केलं ना तिथे तुम्हाला तो इफेक्ट पाहायला भेटेल. तो इफेक्ट त्या फोटोला त्या टेक्स्टला लावून टाकायचं. सो अशा प्रकारे आणि त्याला थोडंसं रोटेट करायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. नंतर ॲनिमेशन लावण्यासाठी ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथे थोडंसं खाली स्क्रोल करायचं. सो खाली थोडंसं स्क्रोल केलं ना इथे तुम्हाला पाहायला भेटेल थोडंसं खाली अजून इथे पाहायला भेटेल लव रब इन हा वाला ॲनिमेशन इथे ॲड करून घ्यायचं. सो डन करायचं आहे. डन केल्यानंतर आपला सेकंडचा फोटो आहे
त्याच्यावर द्यायचं आहे. ते यालाही आपल्या इथे एक टेक्स्ट ॲड करायची असतो. टेक्स्ट ॲड करण्यासाठी आपल्याला टेक्स्टमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे टेक्स्टमध्ये जायचं आहे. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे पहिल्याचे गाण्याचे लिरिक्स ऐकायचे आहेत आणि ऐकून त्या लिरिक्स आपल्याला इथे टाकायचे. हे असं पाहिलं ही पहिली आपले लिरिक्स असणार आहे. लिरिक्स त्यामध्ये ते तिथे टाईप करायचं आहे. पाहिलं अशा प्रकारे. तर आपल्याला इथे इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तिथे खाली थोडंसं स्क्रोल केलं ना तर ट्रेडिंगमध्ये तोही तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. हा रेड अँड शॅडोवाला व्हाईट. सो त्याला डन करायचं आहे आणि त्याची लिंक आपल्याला लास्टपर्यंत न्यायच्या. त्याला बरोबर साईडला ॲडजस्ट करायचं आहे छोटं करून अशा प्रकारे. थोडंसं छोटं करूया. छोटं करून हां एवढंसं बरोबर ॲडजस्ट करायचं. त्याची लेंथ लास्टपर्यंतच्या फोटोवर घेऊन जायचं आहे आणि इथे जेवढं जे मध्ये आपण फोटोज कट केले त्याप्रकारे त्यातलाही टेक्स्टलाही आपण कट करायचं आहे. कारण जेवढे मध्ये लिरिक्स आहेत ते आपल्याला टाकायचे त्यामुळे. ओके. सो इथे दुसरे लिरिक्स आहेत ते ऐकून तिथे आपण ते टाईप करायचं आहे. ओके ठीक आहे. एवढं झाल्यानंतर पुढचे जेवढे लिरिक्स आहेत त्याला तशी लिरिक्स घेऊ शकता. तर आपला जो ओव्हरले केलेला फोटो आहे त्याच्यावरती यायचं आहे. त्याला इथे आपल्याला की द्यायचे. सो की दिल्यानंतर आपल्याला इथे की द्यायचे आणि मध्ये किंवा पुढे ते की द्यायचे दुसरी एक की. ओके. त्या पहिल्या फर्स्टला आपण की दिली त्याच्यावर राहायचं आहे. त्या फोटोला बरोबर असं खाली घेऊन जायचं आणि तो असं वर त्याला फोटो दिसून जाईल. ओके. तसे दुसऱ्या फोटोला आपल्याला एक की द्यायची आहे फर्स्टवाली. तर सेकंडवाली ते मध्ये की द्यायचे. ओके. ती एक की दिल्यावरती आपल्याला परत एकदा फर्स्टवाल्या कीवरती यायचं. मग फर्स्टवाली की आहे ना त्याच्यावरती यायचं आणि फोटोला एकदम साईडला घेऊन जायचं अशा प्रकारे. मग तो साईडून फोटो असा मध्ये येणार असं वाला ॲनिमेशन तयार करायचं. ओके. सो थर्ड फोटोलाही सेम आहे. ते की द्यायचे आणि ते पहिल्या कीवरती येऊन तो फोटो दुसऱ्या साईडला टाकायचा अशा प्रकारे. सो तोही असा मध्ये येऊन जाईल. तिसऱ्यालाही सेम प्रोसेस असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही त्या प्रोसेस करू शकता. ओके. सो आता सगळे इफेक्ट वगैरे आपण लावून घेऊया आपल्या व्हिडिओला. सो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तर रेडी झाला आहे. इफेक्ट वगैरे आपले लावून झाले. सो मी तुम्हाला सांगतो कोणते इफेक्ट कोणत्या फोटोला लावायचे. तर आपला पहिला जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन इथे हार्ट पेटल्स हा वाला इफेक्ट इथे लावून घ्यायचा आहे. सेम सेकंड फोटो आहे त्यालाही तोच इफेक्ट ॲड करायचा आहे. थर्डला पण तोच आणि फोर्थलाही तोच. जेवढी आपले 4 फोटो आहेत त्यांना तोच इफेक्ट लावून घ्यायचा. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर ना आपल्याला ते स्टार्टिंगला यायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंगला नंतर आपल्याला इफेक्ट मिळायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये लाईटवाल्या ऑप्शनमध्येच तुम्हाला पाहायला भेटेल इथे वॉटर कलर बर्न हा वाला इफेक्ट ॲड करायचा आहे. जो पहिलं जे ॲनिमेशन आहे पहिल्या नजरेत त्यालाच फक्त लावायचं आहे. नंतर सेकंडला इकडे म्हणजे लाईटमध्ये नेले लाईक 1 तर पूर्ण जे 4 फोटो आहेत ना आपले त्याला तो लावून घ्यायचं म्हणजे पूर्ण त्याचे लिंक करून घ्यायचे. ओके. सो एवढं तर आपला व्हिडिओ तिथे कम्प्लीट झाला आहे. खूप सुंदर आणि खूप भारी फ्रेंडली टॉपिकचा विषय म्हणजे एकदम खतरनाकच झालं. सो एवढं झाल्यानंतर आपल्यावरती एक्सपोर्ट करून घ्यायचं.